राहुल नाबाद 127 आणि रोहित शर्मा 83. भारताच्या सलामीवीरांनी इंग्लंडबरोबरच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अतिशय सुरेख सुरुवात करून दिलेली आहे. भारत 90 षटकात 3 बाद 276. अजिंक्य रहाणे नाबाद फलंदाज दुसरा. शेवटी त्यांनी 20-25 मिनटं राहुलला साथ दिली आणि अशा रीतीने दुसऱ्या कसोटीची सुरुवात अतिशय दमदार झालेली आहे भारतातर्फे. सुरुवातीला जो रूटनी नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. थोडं ढगाळ हवामान होतं, पावसाळी वातावरण होतं. खेळ थोडा उशिरा सुरू झाला. उपाहाराच्या आधी पण अर्धा तास साधारण पाऊस आला. परत उपाहारापर्यंत भारताच्या बिनबाद 46 होत्या 19व्या षटकात. अतिशय सावध सुरुवात केली भारताने, कुठलाही धोका न पत्करता. प्रत्येक चेंडूला योग्य प्रकारे मान देत, प्लेइंग द बॉल ऑन इट्स मेरिट. आणि खराब चेंडूंची वाट पाहत आउटसाईड द ऑफ स्टंप बॉल उगीच छेडखानी न करता सोडून दिले राहुलनी आणि रोहित शर्मानी पण. तर अशा तऱ्हेने उपाहारापर्यंत बिनबाद 46 नंतर उपाहारानंतर मात्र फटकेबाजी सुरू झाली, खास करून रोहित शर्माची. रोहित शर्मा अतिशय सुरेख आपल्या लयीत नेहमीच्या नैसर्गिक शैलीत खेळत होता. आरामात शतक झळकवेल असं वाटत होतं. पण चहापानाच्या आधी जेव्हा आपल्या दुसऱ्या हप्त्यात अँडरसन आला तेव्हा त्यांनी त्याला क्लीन बोल्ड केलं. रोहितचं शतक 17 धावांनी हुकलं. गेल्या 4-5 वर्षापासून रोहितची अर्धशतकं होत आहेत परदेशात, पण अजून एकही शतक झालेलं नाही सलामीवीराच्या भूमिकेत आल्यापासून. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतासाठी त्यांनी 126 धावांची जोरदार सुरुवात करून दिली होती. इंग्लंडला तब्बल 33 षटकं वाट पाहावी लागली पहिलं यश मिळवण्यासाठी. रोहित शर्मा बाद झाल्यावर मात्र राहुल खुल्ला आणि सगळी धावा करायची, स्कोरिंगची जबाबदारी त्यांनी त्याच्यावर घेतल्यासारखी झाली. विशेषतः मोईन अलीला एका षटकात पुढे जाऊन त्यांनी जोरदार षटकार खेचल्यानंतर राहुलनी परत मागे वळून बघितलं नाही. ऑफ साईडला अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्स आणि स्क्वेअर ड्राईव्स मारले त्यांनी सगळ्या गोलंदाजांना. इंग्लंडला सहजासहजी यश मिळत नव्हतं. 44व्या षटकात पहिलं यश मिळालं, 33व्या षटकात नाही. 33व्या षटकात आपले 100 झाले होते. पण दुसरं यश मात्र बऱ्यापैकी लवकर मिळालं. चेतेश्वर पुजारा अजूनही फॉर्ममध्ये नाही आहे. केवळ 9 धावाकडून बाद झाला तो. 50व्या षटकात भारताच्या 2 बाद 150 अशी अवस्था झाली. मग विराट कोहली येऊन मिळाला राहुलला. विराट कोहली सध्या अजिबात सूर गवसण्यासाठी चाचपडतोय. बरेच दिवस झाले त्याचंही शतक झालेलं नाही. तो आपल्या लयीत येतोय असं वाटत असतानाच 30-40 धावानंतर चांगला लयीत आला असं वाटत होता. पण तोही 42 धावाकडून बाद झाला. रॉबिन्सनला विकेट मिळाली. पहिल्या दोन्ही विकेट्स जेम्स अँडरसननी घेतल्या. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विराटनी चांगली 117 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर राहुलला चांगली साथ दिली. 175 चेंडूत त्यांनी 100 धावांची भागीदारी केली होती. त्यात 39 विराटच्या होत्या आणि 57 राहुलच्या होत्या. राहुल अतिशय खुलून खेळायला लागला. कुठल्याही गोलंदाजाचा काही परिणाम त्याच्यावर होत नव्हता. थोडेफार अगदी अप्रतिम चेंडू असतील, थोडाफार चकला असेल, पण बाकी अतिशय सुरेख बॅटिंग केली. आणि राहुलनी आपण आधीच म्हटल्याप्रमाणे सलामीवीराचं स्थान चांगलंच पक्कं केलेलं आहे. योगायोगाने त्याला सलामीवीरासाठी संधी मिळाली होती. अशा तऱ्हेने भारत 1 बाद 126 झाला होता 44व्या षटकात. 2 बाद 150. 85व्या षटकात 3 बाद 264 अशी अवस्था झाली होती आपली. पण पावसामुळे एवढा खेळ जाऊन सुद्धा पूर्ण 90 षटकांचा खेळ झाला आणि त्यामुळे साधारण 3 षटकाप्रती साधारण 3 धावांच्या गतीने भारताने अतिशय सुरेख 276 3 बाद अशी मजल मारलेली आहे. राहुल नाबाद आहेच, पण आज परत दुसऱ्या दिवशी परत त्याला नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. काल जे काय झालं ते काय स्थिर स्थावर झाला खेळपट्टीवर, ते
सगळं झालं. आज परत नवीन दिवस, गोलंदाज परत नवीन जोमाने उतरतील. रहाणे पहिल्या कसोटीपेक्षा बऱ्यापैकी आत्मविश्वासाने खेळत होता. 22 चेंडू त्यांनी खेळून काढलेत. पहिल्या कसोटीत आल्याबरोबरच फारच तो असा दडपणाखाली खेळल्यासारखा वाटून धांदरटपणा करून एकदा रनआउट होताना वाचून दुसऱ्यांदा रनआउट झाला होता. तर अशा रीतीने चहापानानंतर आपण अतिशय सुरेख खेळ केला. चहापानाला आपली धावसंख्या होती 2 बाद 157. राहुल 55 धावांवर खेळत होता. विराट कोहली नुकताच आला होता 0 धावांवर. तर विराट कोहलीने 267पर्यंत राहुलला साथ दिली आणि अशा रीतीने के राहुल 127 धावांवर नाबाद आहे. 12 चौकार आणि 1 सुरेख षटकार. रोहित शर्मा 83 धावांवर बाद झाला. 11 चौकार आणि 1 षटकार. दुसऱ्या दिवशी भारत हा जो आज पहिल्या दिवशी जी सुरेख पायाभरणी केलेली आहे त्याच्यावर धावांचा चांगला कळस चढवेल असं वाटतंय. ही दमदार जोडी आहेच आपली फलंदाजांची. त्याच्या पाठोपाठ ऋषभ पंत आहे, रवींद्र जडेजा आहे. तर हे चौघही भारताला धावसंख्येला चांगला आकार देतील. बघूया, 300 तर जवळ आलो आहे आपण. 350-400 करू शकतोय का भारत दुसऱ्या दिवशी. सुरुवात तर अतिशय चांगली झालेली आहे. विराट कोहली बाद झाला नसता तर जो रूटला निश्चितच भारताला पहिली फलंदाजी देण्याबद्दलचा पश्चाताप झाला असता. आत्तासुद्धा जर 350-400 आणि त्याही पलीकडे भारत जाऊ शकला तर आपल्याला फलंदाजी दिलेला पहिल्यांदा फलंदाजीसाठी 5 रन केलेलं नाणेफेक जिंकून जो रूटला चांगलाच निर्णय महागात पडायची शक्यता आहे. बघूया, पावसाने जास्त खेळखंडोबा केला नाही तर. काल पाऊस येऊन सुद्धा 90 षटके झालेत. अशीच जर रोज 90 षटकं झाली तर कसोटी अतिशय रंगतदार होईल आणि सध्या तरी भारताचं पारडं जड दिसतंय. भारताने अतिशय सुरेख सुरुवात केलेली आहे. फक्त या सुरुवातीनंतर त्यांनी ही संधी साधायला पाहिजे जास्तीत जास्त धावसंख्या भरायची. तर बघूया परत. के राहुल नाबाद 127, अजिंक्य रहाणे नाबाद 1, भारत 3 बाद 276. पहिला दिवस. मी विवेक केतकर आपला निरोप घेतो. परत भेटूया आपण दुसऱ्या दिवसाच्या समालोचनासह. वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.